प्रियंका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अनेक घडामोडी आपण पाहणार आहोत। तुम्हाला आठवत असेल अजितदादा एका सभेमध्ये बोलले होते की तुझ्यापेक्षा माझा काका लई मोठा आहे आणि त्याच काकाला भेटण्यासाठी अजितदादा आता बारामतीमध्ये दाखल झालेत। मनपा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत। बारामतीतील गोविंद बाग या पवारांच्या निवासस्थानी अजित पवार पोहोचले आहेत। गोविंद बागेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, राजेश टोपे, अमोल कोल्हेंसोबत अजित पवारांची एक महत्त्वाची बैठक सुरू असल्याची माहिती समोर येते। पुणे पिंपरी चिंचवडच्या मनपा निवडणुकीसाठी काका पुतण्या एकत्र आले होते। दरम्यान या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला, त्यामुळे पराभवानंतर आता या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। बारामतीमध्ये ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या वतीने कृषी शेती प्रदर्शनाचं उद्घाटन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। त्यामुळे अजित पवार काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडे। जितेंद्र, अजितदादा हे बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत, शरद पवारांची ते भेट घेणार आहेत, एक महत्त्वाची बैठक सुरू आहे, अशा सगळ्या घडामोडी सुरू आहेत। नेमकं अजित पवार आज काय बोलणार याची चर्चा राज्यातल्या नागरिकांना आहे। अगदी खरे प्रियंका, आपण बघितलंय की 12 डिसेंबर रोजी पवार साहेबांचा वाढदिवस होता आणि 11 डिसेंबरला दिल्लीमध्ये गौतम अदानीसह आपण बघितले राहुल गांधी आणि प्रमुख नेते पवार यांच्या निवासस्थानी दिल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। त्या ठिकाणी अजित पवार देखील होते, प्रफुल्ल पटेल होते, सुनील तटकरे होते, खासदार सुप्रिया सुळे देखील होत्या। आणि नंतर एकंदरीत घडामोडी या सगळ्या झाल्यानंतर बारामतीत काही दिवसापूर्वी गौतम अदानी देखील आले होते। बारामतीच्या AI सेंटरचं उद्घाटन देखील गौतम अदानींच्या हस्ते झालं। यांचं सर्व मेनूमिलन जो आहे हे गौतम अदानींनी केलं असं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि एकंदरीत आपण बघितलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर प्रथमच सकाळी 8:30 वाजता म्हणजे 8:27 मिनिटांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला या बारामतीच्या गोविंद बागेमध्ये गेलेले आहेत। आणि गोविंद बागेत गेल्यानंतर अगोदरच रोहित पवार असतील, शशिकांत शिंदे असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील, अमोल कोल्हे असतील, हे सर्व नेते त्या ठिकाणी उपस्थित होते। अजित पवार यांनी स्वतःचा कॅनवय बरोबर न घेता सहकार्य एका आपल्या बारामती बँकेचे जे संचालक आहेत उद्धव गावडे यांच्या गाडीमध्ये त्यांनी या गोविंद बागेमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि आतमध्ये आता आपण बघतोय एकंदरीत राज्यामध्ये सत्ता बदल होणार का किंवा केंद्रामध्ये काही बदल होणार का आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ह्याची उत्सुकता आपल्याला सर्वांनाच आहे। एकंदरीत जी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती ही उभी फूट पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी मेनूमिलन होऊन पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार का आणि केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांना स्थान मिळणार का, तटकरेंना स्थान मिळणार का आणि राज्यामध्ये रोहित पवार यांना मंत्रिपद मिळणार का याची देखील चर्चा आता सुरू झालेली आहे। दुपारनंतर ज्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार प्रेस घेऊन आपली जे काही चर्चा झाली ह्याच्यात डिटेल्स सांगतील तेव्हाच आपल्याला सर्व काही कळणार आहे। एकंदरीत आपण बघतोय 8:30 वाजता ही बैठक सुरू झालेली आहे। अजून देखील आता 10 वाजता आहेत, अजून देखील ही बैठक सुरूच आहे। सर्व प्रसिद्धी माध्यमांना बाहेर थांबवण्यात आलेलं आहे। प्रियंका, बरं जितेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बारामतीमध्ये पुढची काय समीकरणं ठरतात आता हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।